थोडंसं तोडून तोडून रेकॉर्डिंग करतोय. मेहर प्रसादही करत असेल, पण इथे एक ऑडिओ पण चालू आहे. बाकीचे आवाज येणार नाही अशी आपण आशा करूया ह्याच्यात. जय बाबा. बौद्धिक प्रमाण ईश्वराचे अस्तित्व सिद्ध करण्यासाठी केवळ बौद्धिक प्रमाण मागणे म्हणजे कानांनी आपणास पाहता यावे अशी सवलत मागण्यासारखी आहे. किती सुंदर आहे. आणि अशा प्रकारची वाक्य केवळ बाबाच टाकू शकतात. बरेच लोक असतात, अरे डोळ्याला ही दुनिया दिसते आणि तुम्ही म्हणता ही दुनिया म्हणजे भासमय आहे, स्वप्नमय आहे, झिरो आहे, भ्रम आहे, माया आहे, हे खरं नाहीये, ईश्वर खरा आहे. कुठला ईश्वर? तो तर डोळ्याने दिसत नाही. दाखवा आम्हाला ईश्वर. कुठून दाखवणार त्याला ईश्वर? तो स्वतःच ईश्वर आहे म्हणतो दाखवा आम्हाला ईश्वर. हो की नाही? तर बाबा सांगतात असं ईश्वरासाठी जो कोणी प्रमाण मागतो, सिद्ध करायला सांगतो, त्याने असं मागणं बौद्धिक बुद्धीच्या जोरावर ईश्वर समजून घेता येत नाही. बुद्धी म्हणजे ईश्वराच्या कामात बुद्धीचं कामच नाही, वरच्या मजल्याचं कामच नाही. थोडक्यात सांगायचं म्हणजे वरचा मजला रिकामाच पाहिजे. ईश्वराकडे फक्त हे हृदय पाहिजे, भावना पाहिजे. बुद्धीचं तिथे काही काम नाही. पण असं बौद्धिक प्रमाण ईश्वराला दाखवण्यासाठी सिद्ध करण्यासाठी मागणं म्हणजे कानांनी आपणास पाहता. आता कानांनी मला पाहता आलं पाहिजे असं म्हणणं आहे. कानांचं काम काय आहे? ऐकणं आहे. मग कानांनी आपल्याला कधी बघता येईल का? नाही बघता येणार. किंवा जर आपण म्हटलं की डोळ्यांनी मला ऐकता यायला पाहिजे, ऐकता येईल का डोळ्यांनी? नाही. कानाचं काम ऐकायचं आहे, त्याने ऐकायलाच येईल. कानाने आपण बघू कधी शकणार नाही. मग एखाद्याने जर म्हटलं की मला नाही कानाने मला ऐकता नाही, मला कानाने बघता यायला पाहिजे, तर ते शक्य आहे का? शक्य नाही. त्याचप्रमाणे बुद्धीने ईश्वर कधीही समजून घेता येणार नाही. थोडक्यात दुसऱ्या भाषेत सांगायचं म्हणजे ईश्वर समजून घ्यायचा किंवा ईश्वराचा अनुभव घ्यायचा तर तिथे बुद्धीचं काहीही काम नाही. बुद्धीने तो ईश्वर समजून घेता येणार नाही. एवढाच हवं, पण सुंदर होता हा टॉपिक. पुढचा आहे आत्म्याची विशालता. एखादा मोठा पर्वत पाहण्यासाठी काही मोठ्या डोळ्याची आवश्यकता नाही. आता एवढा मोठा हिमालय आहे, मोठा डोंगर आहे, मोठं झाड आहे किंवा मोठी बिल्डिंग आहे म्हणून आपला डोळा मोठा होतो का? ह्या छोट्या डोळ्याने आपण कितीही मोठं दृश्य, एवढं आकाश बघू शकतो, जमीन बघू शकतो, तारे बघू शकतो, सूर्य चंद्र सगळं बघू शकतो. पण तो बघणारा डोळा किती छोटा आहे की नाही? म्हणजे मोठा पर्वत बघण्यासाठी मोठ्या डोळ्यांची आवश्यकता नाही. याचे कारण असे की डोळा जरी लहान असला तरी त्यातून पाहणारा द्रष्टा आत्मा तो पाहत असलेल्या सर्व दृश्य पदार्थाहून अधिक मोठा व अधिक विशाल असतो. दिसायला डोळा छोटा दिसतो, पण तो भरपूर मोठं दृश्य बघू शकतो. जशी दृष्टी. आता ह्यासाठी बाबांनी एक एक्सपेरिमेंट केला होता मेहराबादला. क्रिएशन अँड कॉलेजमध्ये आपण वाचलेलं तुम्हाला आठवत असेल की एका खोलीमध्ये बाबा आणि सगळे मंडळी बसले होते. आणि जेव्हा बाबांचे मंडळी जवळचे लोक असतात तेव्हा बाबा वेगळे असतात. तेव्हा तिथेच ती राहत होती मंडळी. आणि असं भिंतीला एक खुंटाळं असायचं पूर्वीच्या काळात आणि त्याला कपडे लटकवलेले होते. एक खुंटाळं म्हणायचे ना. आणि त्याला असं हे असायचं आणि त्याला कपडे 3 लटकवलेले होते. सगळेजण बाबांसोबत बसले होते. मग बाबांनी त्यांना सांगितलं की आपण नेहमी ईश्वराकडे पाठ करून असतो आणि आपलं तोंड दुनियेकडे, मायेकडे, ह्या जगाकडे असतं. आपलं चेहरा, आपलं तोंड कधी ईश्वराकडे नसतं. आपली त्याच्याकडे पाठ असते आणि म्हणून ईश्वर आपल्याला दिसत नाही. मग बाबांनी त्यांना सांगितलं की तुम्ही इथून बाहेर बघा, काय दिसतं? तर लोकांनी सांगितलं चपला बुट दाराच्या बाहेर काढलेले. अजून पुढे बघा काय दिसतं? अजून मोठे पटांगण दिसतं. अजून पुढे बघा काय दिसतं? रस्ता दिसतो. अजून पुढे बघा झाड दिसतं, डोंगर दिसतं. सगळं लोकांनी बाबांना विचारलं आणि लोकांनी जे जे दिसतं ते बाबांना सांगितलं. बाबांनी विचारलं. बाबा त्यांच्या मागे होते. खुजे भाऊ तुमचं हे चालू आहे? नाही, तुमचं रमेश खुजे
बाबा. आपला माईक बंद कराल प्लीज. सॉरी, तुमचं तर इथे चालू आहे. हां, हां. रमेश खुजे कृपा करून आपला माईक बंद कराल हां, नाहीतर रेकॉर्डिंग खराब होतं म्हणून. ज्यांचे माईक बंद आहेत त्यांनी प्लीज माईक बंद करा, म्यूट करा. काही प्रश्न असेल तर चॅटमध्ये टाका, आपण ते घेऊया. आणि बाबा त्यांच्या मागे बसले होते. आता जसं या दोघी माझ्या मागे आहेत आणि मी पुढे आहे. तर मी पुढे बघते, मला मागचं दिसतं, तर बाबांनी त्यांना विचारलं, "मी तुम्हाला दिसतोय?" बाबा त्यांच्या मागे होते. त्यांनी सांगितलं, "नाही बाबा." मग बाबा म्हणे, "आता सगळे बाहेर या." सगळे बाहेर आले आणि मग ते सगळं दृश्य सांगितलं. मग बाबांनी सांगितलं, "आता टर्न अराउंड करा." आता खोलीकडे पाठ होती, तेव्हा बाबा दिसत नव्हते. आता सगळे खोलीच्या बाहेर आले आणि बाबांनी त्यांना खोलीकडे तोंड करून उभं राहायला सांगितलं. आणि मग बाबांनी त्यांना विचारलं, "आता काय दिसतंय?" आता बाबा दिसतायत, खोली दिसते. तर बाबा म्हणे, "असंच असतं. आपलं पाठ दुनियेकडे असते म्हणून ईश्वर दिसत. आपल्याला दुनियेकडे पाठ करायला पाहिजे आणि ईश्वराकडे सन्मुख व्हायला पाहिजे. तेव्हा आपल्याला ईश्वर दिसेल." त्यात पुढे अजूनही आहे. मग बाबांनी त्यांना त्या 7 पायऱ्या चढायला लावल्या, स्वतः पुढे गेले. मग उंबरा आहे. तर मग उंबऱ्याला आपण दर्शन करून आत का जातो? ते त्या दिवशी कळलं, की बाबांनी तिथे सांगितलं, की उंबरा म्हणजे सद्गुरूचं स्थान असतं, की जे भौतिक आणि सूक्ष्म ह्याच्यामधला तो दुवा असतो आणि ते अत्यंत महत्वाचं असतं. किंवा तिथे त्याचा कृपाशीर्वाद झाला, तर तो उंबरा ओलांडून आपण ईश्वराच्या जगात जाऊ शकतो. भौतिक जगत त्यागून, असा त्याचा सगळा मोठा अर्थ आहे. त्याने तिथे समजून सांगितलेला. एनिवे, तर ते लहान, तिथे पण बाबांनी सांगितलं, की डोळा लहान असला तरी दृश्य त्याला मोठं दिसतं. मोठं दृश्य बघायला मोठ्या डोळ्याची आवश्यकता नाही. वास्तविक तो इतका विशाल आहे, काय डोळा, की सर्व वस्तू मग त्या आकाराने आणि संख्येने कितीही मोठ्या असोत, त्यात सामावतात. इतका छोटा डोळा आहे. पण जेवढं मोठं साईट सीइंगला गेलात तिथे सगळं पूर्ण हिरवळ, झाडी, डोंगर सगळं काही आपण त्याच्या छोट्याशा डोळ्याने बघतो. जिथपर्यंत नजर पोहोचते तिथपर्यंत. एवढं मोठं असूनही त्या छोट्याशा डोळ्यात सामावतात. मग त्यावरून आपल्याला कल्पना येईल, की ईश्वरात सगळं आहे. ईश्वराच्या बाहेर काहीच नाहीये. म्हणजे तो ईश्वर किती प्रचंड, किती महान, केवढा अमर्याद आहे, त्याची आपण कल्पना सुद्धा करू शकत नाही. याचे कारण तुम्ही ब्रह्मांडात नसून सर्व ब्रह्मांड तुमच्यात भरून राहिले आहे. इतकं सुंदर बाबांनी टर्न दिलेला आहे. इतका छोटा डोळा आहे. मग सगळं त्याला का दिसतं? बाबा सांगतात त्याचं कारण असं आहे, की तुम्ही ब्रह्मांडात नाहीये. ते सगळं ब्रह्मांड, हे सगळं विश्व तुमच्यात स्वतःमध्ये सामावलेलं आहे. म्हणून त्या छोट्या डोळ्यातून सुद्धा दिसतं. म्हणजेच तुम्ही ईश्वर आहात, परमात्मा आहात आणि तुमच्यामध्ये सगळं विश्व सामावलेलं असल्यामुळे छोटा डोळा असूनही तुम्हाला ते सगळं विश्व दिसू शकतं. पुढचा विषय आहे शरीर आणि अन्न. अन्नाशिवाय शरीर जिवंत राहू शकत नसल्याने अप्रत्यक्षपणे का होईना शरीर आणि अन्न एकच ठरतात. अप्रत्यक्षपणे शरीर म्हणजे अन्न, म्हणून त्याला अन्न देह म्हणतात. स्थूल देह हा शब्द आहेच, पण वेदांतामध्ये त्याला अन्न देह म्हणतात. आपल्या धारणेला आवश्यक तेवढाच अन्नांश ग्रहण करून शरीर बाकीचा निरुपयोगी अंश बाहेर उत्सर्जित करते. जेव्हा पचन होतं तेव्हा व्हिटॅमिन्स, मिनरल जे काही त्याचं रक्तात रूपांतर करायचं आणि बाकीचा कचरा शरीर बाहेर टाकून देतो, फेकून देतं. बाहेर टाकून दिलेला अंश हा पचवल्या गेलेल्या अंशा इतकाच खाल्लेल्या अन्नाचा भाग आहे. जे खातो त्याच अन्नाचा तो भागलेला त्यजलेला भाग सुद्धा त्याचाच भाग आहे. उत्सर्जित मलाविषयी जर मानव एवढी श्रेष्ठ दर्जाची अनासक्ती दाखवतो, तर तीच अनासक्ती पचवलेल्या अन्नाविषयी म्हणजे नैसर्गिक कारणांनी ज्याचे रूपांतर शरीरात होते, त्या अन्नाविषयी त्याने का दाखवू नये? केवढा मोठा इथे प्रश्न आहे. खाण्याची वासना कशी सुटेल याचा विचार केला तर खाण्याची वासना सुटायला मदत होईल. विष्ठेविषयी सगळ्यांना अत्यंत घृणा असते.
कुणालाच त्याची आवड नसते. तर बाबा म्हणतात की जर खाल्लेल्या अन्नाचा जो भाग उत्सर्जित होतो विष्ठेच्या रूपाने, त्याच्याबद्दल जर इतकी मनात घीण असेल, तर त्या अन्न जे खातो आपण त्याच्याविषयी इतकी आसक्ती का? त्याच्याबद्दल अन्नाबद्दल इतका लोभ, हवस मनामध्ये जी काही त्याच्याबद्दलची तृष्णा असते, हवस, इच्छा असते, वासना असते, ती कशाला हवी? याच्याबद्दल उपासनी महाराजांची एक फार सुंदर गोष्ट आहे, थोडक्यात सांगते. पहिल्यांदा हा पॅरेग्राफ पूर्ण करूया. मृत्यूनंतर हे शरीर किडामुंग्यांच्या भक्ष्यस्थानी पडले किंवा अग्नये स्वाहा झाले तर त्याने अश्रू का ढाळावे? जर खाल्लेलं अन्न नंतर विष्ठेच्या रूपाने बाहेर पडून जातं, ज्या अन्नासाठी आपण एवढं मिळण्यासाठी इतकी तगमग होते, तेच अन्न जेव्हा विष्ठेच्या रूपाने बाहेर टाकलं जातं, त्या वेळेला आपण त्याचा शोक करत नाही. मग एखाद्याचा मृत्यू झाला तर त्याचा शोक, दुःख कशाला करायचं? कारण हे शरीर म्हणजे आत्म्याचं अन्न आहे एक प्रकारे. हे शरीर म्हणजे एक प्रकारे आत्म्याचं अन्न आहे. आणि जर अन्न टाकून देतो तर त्याचं आपण दुःख करत नाही, तर आत्म्याने शरीर टाकून दिल्यानंतर दुःख कशाला, अश्रू का ढाळावेत? असा बाबांनी इथे प्रश्न विचारलाय की मृत्यूनंतर हे शरीर किड्या मुंग्यांच्या भक्ष्यस्थानी पडले, म्हणजे जसं पारसी रोग त्याच्यावर टाकतात आणि त्याला पक्षी खाऊन टाकतात, किंवा अग्नीमध्ये ते जळून खाक जर शरीर झालं तर आपण अश्रू का ढाळावे? कारण हे शरीर तर नश्वर आहे, त्यातला आत्मा नेहमीसाठी अमर आहे. त्या आत्माचा त्याचा पुढचा प्रवास चालूच आहे. आता जे उपासनी महाराजांची गोष्ट एक सांगायची होती. जेव्हा उपासनी महाराजांचा प्रवास चालू होता, प्रवास इन द सेन्स की सद्गुरुपद किंवा ईश्वर साक्षात्कार मग सद्गुरुपद, त्या दरम्यान जी त्यांची अत्यंत कष्ट, हाल आणि हे सगळी परिस्थिती आहे ते खूप वर्णन केलेलं आहे त्यांच्या पुस्तकात. त्यात एक घटना अशी आहे, ते काय जिलेबी का काहीतरी एक कुठलं तरी मिष्टान्न त्यांना खावंसं वाटलं, खूप इच्छा झाली. उपासनी महाराजांना ते मिष्टान्न किंवा मिठाई खाण्याची अत्यंत इच्छा झाली आणि त्यांना फार राग आला स्वतःचा की मला माझ्या मनावर नियंत्रण मिळवता आलं नाही. माझ्या मनात ह्या मिठाई बद्दलची आसक्ती का? ही आसक्ती मी काही करून नष्ट करणारच. त्यांनी काय करावं? की मिठाई खाल्ली, अजून खाल्ली, किलो खाल्ली, 2 किलो खाल्ली, 5 किलो खाल्ली, खूप खात गेले, नको वाटली तरी खात गेले. आणि ती इतकी खाल्ली की नंतर त्यांना नको नको वाटत असतानाही ते बळजबरीने खाऊन खाऊन शेवटी काय होणार? उलटी होणार. त्यांना उलटी झाली आणि ती झालेली उलटी सुद्धा त्यांनी खायला सुरुवात केली की हे मना, तुला परत मिठाई खावीशी वाटेल का सांग. आणि ती ओकारी सुद्धा त्यांनी पुन्हा खाल्ली की ह्यामुळे तरी माझी त्या मिठाई बद्दलची वासना नष्ट होईल. किती कष्ट ते लोक खरंच घेतात की एक कसं वर्कआउट करतात की एक वासना मनातून नष्ट करायची, तर एवढी मोठी गोष्ट त्यांनी केली. हे मी म्हणते नाही, हे पुस्तकात तुम्हाला वाचा, तुम्ही उपासनी चरित्र तुम्हाला वाचायला मिळेल. असं प्रत्येकाने करावं असा विचार नाही, पण आपण सजग राहिलं पाहिजे, जागरूक राहिलं पाहिजे की आपल्या मनात ज्या इच्छा, आकांक्षा, वासना आहेत त्या हळूहळू कशा नष्ट करता येतील, त्याच्याबद्दलची आसक्ती मनातून कशी जाईल. पुढे आहे खरे अस्पृश्य. आता इथे एक फुटनोट आहे. आपल्या अंतःकरण रूपी पंढरीत असं म्हटलेलं आहे, त्याने ही सुरुवात केली. आपल्या अंतःकरण रूपी पंढरीत प्रवेश करून त्यात उभ्या असणाऱ्या पांडुरंगाचे जे दर्शन घेऊ शकत नाहीत तेच खरे अस्पृश्य होत. ते बाबांना स्पृश्यतेचा अत्यंत तिटकारा होता आणि बाबांनी पहिलं कार्य आपल्या अवतार कार्यात कुठलं सुरू असेल तर स्पृश्यता घालवण्याचं.
इतकं की ईश्वर असूनही त्यांचे जे मंडळी होते त्यावेळेला, तेव्हा ब्राह्मण जे मंडळी होते त्यांचा आग्रह असायचा की त्यांचं किचन आणि त्यांचं जेवण वेगळं बनवावं. आणि सुरुवातीला जोपर्यंत ते मेंड होत नाहीत, त्यांचं मन जोपर्यंत तयार होत नाही तोपर्यंत बाबांनी त्यांचं किचन वेगळं ठेवलं होतं. आणि त्या दारण गावामध्ये स्पृश्यास्पृश्यता इतकी जास्त होती, तेव्हा बाबांनी इथे एक स्पष्ट की जे आपल्या अंतःकरणात प्रवेश करून तिथल्या विठोबाचं, तिथल्या ईश्वराचं जे दर्शन करू शकत नाहीत तेच खरे अस्पृश्य. म्हणजे या अर्थाने जर बघितलं तर आपण सगळे अस्पृश्य ठरतो. आपल्या अंतःकरण पाहिजे तेवढं निर्मळ आहे का? तिथल्या ईश्वराचं आपण दर्शन करू शकतो का? नाही करू शकत. म्हणजे खरे अस्पृश्य ते नाहीत, पण आपण आहोत की आपण त्या ईश्वराला आपल्या अंतःकरणात बघू शकत नाही. इतकं अंतःकरण स्वच्छ पाहिजे, निर्मळ पाहिजे की त्याच्यामध्ये आपल्याला ईश्वराला जागा करून देता आली पाहिजे. इथे एक त्यांनी फुटनोट दिली पंढरीत, याच्यावरून भक्त शिरोमणी तुकाराम महाराज यांनी देखील काया ही पंढरी, आत्मा हा विठ्ठल असे उद्गार काढले आहेत की ही काया म्हणजे पंढरी आणि त्यात राहणारा आत्मा हा विठ्ठल आहे. आता पुढचं आहे जागतिक शांतता. आज सर्वत्र हे बाबांनी त्या काळात सांगितलेलं. आजही फार फरक पडलेला नाही आहे, थोडाफार फरक आहे. आज सर्वत्र मानव जागतिक शांततेचा प्रश्न आपणास न्याय्य वाटेल त्या मार्गाने सोडवण्यात व्यग्र होऊन गेला आहे. आता युद्ध झाले तर त्याचा अर्थ मानव जातीने करून घेतलेला आत्मघात व संपूर्ण विनाश. पण विश्वशांती तत्वांच्या द्वारा, मग ती तत्वे कितीही विद्वत्तापूर्ण असोत किंवा संघटनांच्या द्वारा, मग त्या संघटना कितीही कार्यक्षम असोत, प्रस्थापित होऊ शकणार नाही. तर ज्या प्रेमाला भय ठाऊक नाही की वेगळेपणाची भावना माहीत नाही, त्या मूक व अजिंक्य प्रेमाच्या देवघेवीनेच ते प्रत्यक्षात येईल. बाबा जेव्हा विदेशात गेले तेव्हा त्या लोकांचे असेच प्रश्न असायचे की इतकं त्यावेळेला वर्णद्वेष तिकडे फार होता, ब्लॅक अँड व्हाईट, तर हे कधी नष्ट होईल. किंवा त्यावेळी दुसऱ्या महायुद्धाचं, पहिल्या महायुद्धाचं वारं होतं, तर ते कसं नष्ट होणार. किंवा समाजाचे प्रश्न आहेत, त्यावेळी मंदी होती, आर्थिक पण प्रश्न होते, बेरोजगारी होती. प्रत्येक प्रश्नाच्या उत्तराला बाबांचं एकच प्रत्येक प्रश्नाला उत्तर असायचं, ते म्हणजे प्रेमभाव आणि एकत्वाची भावना. तू आणि मी वेगळा नाही, आपण सगळे एक आहे. हे सगळ्या प्रश्नांचं सोल्युशन आहे. बाबांनी सांगितलं की हे जर सगळ्या समाजकारण्यांनी आणि राजकारण्यांनी लक्षात घेतलं की आपण सगळे एक आहोत, तर इतकं सुंदर सुराज्य ज्याला म्हणता येईल ते ह्या विश्वामध्ये नांदेल. सगळ्या अडचणी दूर होतील, अर्ध्यापेक्षा जास्त प्रश्न मिटतील. आणि या मार्गाने जर प्रश्न सोडवायची मदत केली तर एक सुराज्य, शांती आणि प्रेमाचं वातावरण असेल. सगळ्या प्रश्नांचा एकच उपाय आहे आणि तो म्हणजे प्रेम. हेवे, दावे, द्वेष, स्पर्धा, संघटना, तू मोठा की मी मोठा, कोणता देशाचं वर्चस्व गाजेल, मग ते रशिया, दुसरं काय तो युक्रेन, काही जे काही आज जगामध्ये चालू आहे, हे सगळे जे शांततेचे प्रश्न आहे. आणि प्रत्येक जण आपल्या पद्धतीने, बुद्धीने ते प्रश्न सोडवायचा प्रयत्न करतो. हे प्रश्न बुद्धीने सुटणारच नाहीत कधीच, ते हृदयाच्या मार्फत सोडवले जायचे. त्याला एकमेव आणि उत्तम उपाय म्हणजे प्रेम. असं प्रेम की ज्या प्रेमाला भीती हा शब्द माहित नाही. प्रेमामध्ये तू आणि मी नाही, तिथे द्वैत संपलेलं असतं. प्रेमासाठी काहीही करायला तो प्रेमी तयार असतो. म्हणून तिथे बाबांनी म्हटलंय की प्रेमाला भय ठाऊक नाही, तिथे वेगळेपणाची भावना नाही. त्या प्रेमामध्ये ते प्रेमी आणि प्रियतम इतके एक होतात की ते एक होऊन जातात. त्याला त्या प्रियतमामध्ये स्वतः दिसतो, स्वतःमध्ये प्रियतम दिसतो. त्याची आवड तीच त्या प्रेमीची आवड होते. त्याचा आराम तोच त्या प्रेमीचा आराम होतो. त्याचं सुख हेच त्या प्रेमीचं सुख असतं. त्याची इच्छा हीच प्रेमीची इच्छा असते. जेव्हा खरं प्रेम कोणी करतं तेव्हा त्या प्रेमाला
मी आणि माझं हा स्वार्थ माहीतच नसतो. त्याचा जो कोणी प्रियतम असेल किंवा तिचा जो कोणी प्रियतम असेल किंवा ह्या साधक आणि ईश्वरामध्ये जो ईश्वर आहे त्या ईश्वराची इच्छा हीच त्या साधकाची इच्छा असते. लाईक बाबांचे मंडळी होते, हे बाबांनी स्वतः सांगितले. बाबांचा आराम, बाबांनी म्हटलं माझा आराम हाच तुमचा आराम असला पाहिजे, तुम्ही वेगळ्या आरामाची अपेक्षा करू नका. माझं सुख हेच तुमचं आनंद असला पाहिजे आणि माझी इच्छा हीच तुमची इच्छा असायला पाहिजे. स्वतःसाठी काही भौतिक सुख मागण्यासाठी माझ्या पुढे हात पसरू नका, तर माझा जय करण्यासाठी तुमचे हात उंच होऊ द्या, हे बाबांचे शब्द. माझ्याकडे भौतिक सुखांची अपेक्षा करू नका, परंतु माझ्यासाठी तुमच्या सुखाचं आणि तुमचं स्वतःचं बलिदान करण्याची अपेक्षा करा. अशा प्रकारचं जे प्रेम असतं तिथे मी आणि माझा हा विचारच नसतो, त्याला भीती ही ठाऊकच नसते. असं प्रेम कसं असतं? मूक असतं, ते बोलून दाखवता येत नाही, गाजावाजा त्याचा नसतो. ते प्रेम अजिंक्य असतं, त्या प्रेमाला कुठल्याही प्रकारे जिंकता येत नाही. आणि अशा प्रेमाची देवाणघेवाण केली तरच ह्या सगळ्या प्रश्नांचं समाधान होईल, नाहीतर संपूर्ण विनाश. ही विश्वशांती कितीही तत्वांच्या द्वारा प्रस्थापित करायचा प्रयत्न केला, ते कितीही तुमचे तत्व विद्वत्तापूर्ण असोत, त्या संघटना कितीही कार्यक्षम असोत, तरीही त्या कधीही सक्सेसफुल यशस्वी होणार नाही, जोपर्यंत प्रेमाच्या मार्फत हे सगळे विश्वाचे प्रश्न सोडवायचा प्रयत्न होत नाही. अणुशक्ती किंवा दुसरी कोणतीही भौतिक शक्ती मानवतेचे रक्षण करू शकणार नाही. ईश्वरी मध्यस्थीनेच ती वाचू शकेल. जसं आपण बघतो, बाबांनी तिसरं महायुद्ध टाळलं त्यांच्या अवतार काळात. दुसरं महायुद्ध हे बाबांच्या अखत्यारीत त्यांच्या ह्याच्यात झालेलं आहे. मानवतेच्या अत्यंत निराशामय आणि आणीबाणीच्या काळात ईश्वराने तिला कधीही असहाय्य स्थितीत सोडलेले नाही. यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवती, करा पूर्ण, अभ्युत्थानम. म्हणजे काय की जेव्हा ईश्वराला जरूर आहे, जेव्हा विश्वाला जरूर आहे, तेव्हा तेव्हा तो ईश्वर मानवाच्या रूपात अवतार घेऊन येऊन आपली मदत करतोच करतो. आज मानवाला जर धोका कशापासून असेल तर तो नैसर्गिक आपत्तीपासून नसून स्वतःपासूनच आहे. जे काही आज चाललंय ते आम्ही सगळं स्वतः, ग्लोबल वॉर्मिंग कुणी तयार केलं? झाडं एवढी कापता, कोण आहे त्याला कारणीभूत? आपणच कारणीभूत आहोत. आणि आपल्यामुळेच हे सगळं प्रश्न निर्माण झालेले आहेत. दुसरं कुणीही, तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार, हे जे वाक्य आहे ते इतकं यथार्थ आहे की हे जे सगळं काही आता आपले जे पण कष्ट आहे, जे पण आपले प्रॉब्लेम आहे, त्याचं एकमेव आणि एकमेव कारण आम्ही स्वतः आहोत, दुसरं कुणीही नाही. हीच गोष्ट खरी आहे विश्वाच्या बाबतीत सुद्धा. उच्च आदर्श आणि कर्तव्य बुद्धी यांच्या केवळ आवाहनाने मानवी बंधुत्वाची जाणीव उत्पन्न होणार नाही. बंधुत्वाची जाणीव केवळ आदर्श आणि कर्तव्य बुद्धीतून निर्माण होत नाही. तिथे खरंच प्रेमाचा ओलावा पाहिजे, तर बंधुत्वाची भावना असते. स्वार्थ आणि लोभ यांच्या पकडीतून मानवी जाणीवेची सुटका होण्यासाठी आणखी कशाची तरी आवश्यकता आहे. आज मानव जातीला कशाची अत्यंत गरज असेल तर ती पंथ किंवा धर्मसंस्था यांची नसून प्रेमाची आहे. बघा, तुझा धर्म माझा धर्म म्हणण्यात काही हशल नाही. कुठलाही धर्म आज त्याच्या मूळ अवस्थेत नाही असं बाबांनी सांगितलं. धर्म कशासाठी आहे? एक मदत आहे. धर्म हा काही हेतू नाहीये, ते काही साध्य नाहीये. त्या धर्माच्या मार्फत ईश्वरत्वाचा अनुभव घेणं हे एक साधन आहे. म्हणून तिथे भांडणं करून, तुझं माझं करून काहीही उपयोग नाही. कुठल्याही धर्माची, पंथाची, तो धर्म सुद्धा अगदी प्रायमरी
एका विशिष्ट अवस्थेपर्यंतच धर्माची मदत होऊ शकते. एकदा तुमच्या आत्म्याने त्याच्या पुढे प्रगती केली तर तो धर्म आणि त्याची मूल्य कुचकामी, काहीही पुढे साधकाच्या प्रगतीसाठी तो धर्म कामाचा नाही. अशा वेळेस धर्माचं कवच आणि बंधन तोडून पुढे जाणं शिकलं पाहिजे. आणि म्हणून बाबा सांगतात की कर्मकांड धर्म कशाची आवश्यकता नाही. कारण आता तुमची ती प्रायमरी, एकदा नर्सरी, ज्युनियर केजी, सिनियर केजी झालं आणि तुम्ही 10वीत गेल्यावर पुन्हा अ ब क ड ABCD करणार आहात का? नाही. अगदी त्याचप्रमाणे धर्म हे अत्यंत प्रारंभिक आहे. ते काही पुढे तुम्हाला प्लेन्स पर्यंत, भूमिकांपर्यंत नेऊ शकत नाही. म्हणून बाबा सांगतात की आज मानवाला कशाची गरज असेल तर धर्म, संस्था, पंथ यांची गरज बिलकुल नाहीये. तर ईश्वरी प्रेमाची गरज आहे. दैवी प्रेम. जे दैवी प्रेम त्याला द्वेष, मत्सर, हेवा, स्पर्धा ह्यापासून वाचवू शकेल. या उलट आपण काय बघतो आज? धर्माच्या नावावर मारामाऱ्या, युद्ध, अहंकार, लोभ, स्वार्थ, द्वेष, तुझं माझं हे सुरू आहे. ते अत्यंत चुकीचं आहे. ईश्वरी प्रेमच द्वेष आणि भीती यावर मात करू शकेल. दैवी प्रेम, डिव्हाइन लव. ईश्वरी प्रेमाला तर इतर प्रमाणांची गरज नाही. ते स्वतःच प्रमाण सिद्ध आहे. हेच ईश्वरी प्रेम मानवात जागृत करण्यासाठी मी आलो आहे. कशासाठी आलोय? मानवामध्ये दैवी प्रेम जागृत, त्या दैवी प्रेमाची ज्योत पेटवण्यासाठी, ते वाढवण्यासाठी बाबांनी स्पष्ट केलंय की त्यांचा अवतार कशासाठी आहे. तर मानवाला ईश्वरी प्रेम देण्यासाठी. जे आपण बघितलं की मेहराश्रम, प्रेमाश्रम मध्ये बाबांनी केलेलं आहे. हे प्रेम माणसाला ईश्वरी प्रेम देण्यासाठी बाबा सांगतात मी आलेलो आहे. आपल्या स्वतःच्या चिरंतन अस्तित्वाचा अमूल्य ठेवा या प्रेमाने त्याला मिळेल व हे प्रेमच त्याच्या सर्व समस्या सोडवेल. हे दैवी प्रेम त्याच्या सगळ्या अडचणींचा, प्रश्नांचा एकच रामबाण उपाय म्हणजे दैवी प्रेम, निस्वार्थ प्रेम. हे प्रेम जे आहे ते त्याला त्याचं चिरंतन अस्तित्व म्हणजे काय? शाश्वत अस्तित्व म्हणजे काय? ईश्वरत्व. कारण ईश्वर म्हणजे काय? अस्तित्व. त्याला ना रंग आहे, ना रूप आहे, ना काही आकार आहे, ना गंध आहे. अमर्याद अस्तित्व म्हणजे ईश्वर. त्या अमर्याद अस्तित्वाचं नाव आपण ईश्वर ठेवलं. हे अमर्याद अस्तित्व त्याला कधी मिळेल? तो जो चिरंतन ठेवा आहे त्याचा स्वतःच आहे. आपल्या प्रत्येकाचा तो ठेवा आहे. आपल्या प्रत्येकाचा तो हक्क आहे ईश्वर साक्षात्कार. हेच आपलं साध्य आहे. पण ते कशाच्या द्वारे साध्य होईल? दैवी प्रेमाच्या द्वारे साध्य होईल. पुढे ईश्वरावर प्रेम करू लागा. आता इथपर्यंत कुणाला प्रश्न असतील तर विचारा. तर मग आपण पुढचा अगदी मोकळेपणाने विचारा. आपल्याजवळ 5 मिनिटांचा वेळ आहे. ह्या दरम्यान जर कुणाला आतापर्यंत जे आपण वाचलं त्याच्याबद्दल जर काही कुणाला प्रश्न असतील तर विचारा. नसतील तर आपण पुढे वाचूया. इथे बसलेल्यांना कुणाला काही विचारायचंय का? प्रेम हे साधन आणि साध्य दोन्ही आहे असं म्हणतात. साधन आणि साध्य दोन्ही आहे. साध्य तर ईश्वरी साक्षात्कार म्हणजे प्रेमच आहे. ईश्वर म्हणजे प्रेमच आहे. प्रेम म्हणजे परमेश्वर. मग ते प्रेम साध्य करायचं म्हणजे परमेश्वराला साध्य करायचं तर कशाच्या मार्गाने? प्रेमाच्याच मार्गाने. सुंदर सांगितलं, छान सांगितलं तुम्ही की प्रेम हे साध्य आणि साधन दोन्ही आहे. असं पटकन नाव बोला. आता हे वाचताना मी सगळं विसरले. गीताश्री गुहा नागपूरच्या ह्यांनी सांगितलं की प्रेम हेच साध्य आहे आणि प्रेम हेच साधन पण आहे. सुंदर, मला आवडलं. इकडे मी ओढल्या गेली की ताईंना भेटायचंय. काय म्हणाल? ठीक आहे, आपण पुढे वाचूया. अजून आपल्याकडे 5 मिनिटं आहे. आपण वेळ सहसा वाया घालत नाही. हा बोला. जुने लोक कर्मकांडाला आम्ही जो विरोध करतोय तर ते मान्य करत नाहीयेत, तर काय करावं? आग्रह कशाचाच नसावा, दुराग्रह कशाचाच नसावा. त्यांची जेव्हा वेळ येईल तेव्हा जेव्हा कळेल. तुम्हाला एक सांगू का की आपण आता खूप कर्मकांड सोडा सोडा म्हणून बरेच बाबा प्रेमी पण आपण बघतो. अजूनही गणपती बसव, अमुक बसव, तसमुक बसव.
सोडून द्यायचं. त्यांची बघा, तुम्हाला मी एक उदाहरण सांगते मिस्टर सबनीस. तुम्ही हे नर्मदा परिक्रमा वगैरे जर कधी युट्यूबवर वगैरे भरपूर अवेलेबल ते जर बघितलं, तर जे नवीन नर्मदा परिक्रमावाले आहेत, हा, ते काय करतात, फोटो काढणार, रोज त्याचे धुणार, ते पाठीत जाणार, नदीवर आंघोळ करणार, त्या फोटोला धुणार, त्याची पूजा करणार, फुलं वाहणार, सगळं काही त्यांचं जे षोडशोपचारे पूजा आहे, आरती आहे, ती करतात. आणि तेच लोक पुढे जाऊन बघतात, त्यांना खूप प्रगत साधक भेटतात की जे हे काहीही पाळत नाहीत, ना पूजा अर्चा करत, ना सकाळचा विधी करत, ना अंघोळ करत. कारण तिथपर्यंत त्यांची प्रगती इतकी झालेली असते की यातला फोलपणा त्यांना कळलेला असतो. अंघोळ करून देवाचा नमस्कार केला काय किंवा बिन अंघोळीने केला काय, काही फरक पडत नाही. मनाला अंघोळ घातली पाहिजे, मन शुद्ध ठेवलं पाहिजे, अंतःकरण निर्मळ पाहिजे. आता ती लोक कर्मकांड सोडत नाही. त्यांना ज्याला ज्याच्या पद्धतीने कळेल. का नाही सोडत माहितीये का? त्याचं पण एक कारण आहे. या दुनियेत आपण ज्यांना आस्तिक म्हणतो किंवा ईश्वराला मानणारे म्हणतो, बहुतांश लोक त्याचे 3 प्रकार आहेत. आयदर ते देवाला घाबरतात की मी जर हे नाही केलं तर देव माझ्यावर कोपेल, आणि त्या भीतीने ते देवाला भजतात, पुजतात, जे काही करतात ते. खरं तर बाबा सांगतात, देव कधीही कुणावर कोपत नाही, देव कधीही कुणाला पनिशमेंट देत नाही, देव कधीही कुणाला शिक्षा करत नाही. आणि बाबा सांगतात हे सत्य आहे. कसं? तो कुणाला पनिशमेंट करणार? ह्या सृष्टीमध्ये जितके जीव आहेत, जितक्या वस्तू आहेत, त्या सगळ्या चराचरामध्ये तो ईश्वरच आहे. मी जर काही चुकीचं केलं तर मला त्याने शिक्षा करणं म्हणजे स्वतःला शिक्षा करण्यासारखं आहे. दुसऱ्या कुणालाही त्या ईश्वराने शिक्षा करणं म्हणजे स्वतःला शिक्षा करण्यासारखं आहे. आणि म्हणून देव कधीही कोपत नाही, देव कधीही कुणाला शिक्षा करत नाही. जे काही चांगलं वाईट बनतं ते त्या स्वतःमुळेच बनतं, त्या व्यक्तीमुळे. आता राहिलेले जे लोक आहेत ते देवाला का पुजतात किंवा का हसतात माहितीये? त्यांना देवाकडून काहीतरी हवं असतं, सतत काही ना काही हवं असतं. अनंत जन्मी अनंत इच्छा, तृप्ती कधीही नसते, देवासाठी देव कोण भजतो. कुणीही देव पूजनीय आहे म्हणून देवावर प्रेम करणारे. देव असा आहे की तोच एक आहे प्रेम करण्यालायक, म्हणून त्याच्यावर प्रेम करायचंय असं समजून प्रेमाखातर प्रेम करणारे फार थोडे. बाकी सगळ्यांना काही ना काही हवं असतं, सतत हवं असतं. आज काय हे दे, मनाला शांती हवी, ती हवीच असते. मेहराबादला का नाही यार, बरं वाटतं, तिथे सुकून मिळतो, म्हणजे तो सुकून हवा म्हणून तिथे जातो. कशासाठी देवाला प्रेम करायचं? कारण तोच एक प्रेम करण्यालायक आहे, दुसरं कोणी नाही. आणि त्याच्याशिवाय विश्वात दुसरं कोणी नाहीच आहे. ही सगळी त्याचीच रूप आहेत. मग या रूपांवर ही प्रेम करायचं, ते ईश्वरावर. म्हणून बाबा जेव्हा सांगतात की दुसऱ्यांवर प्रेम करू लागा, ती प्रेमाची सुरुवात आहे. कारण त्यांच्यातही सगळ्यांमध्ये दुसऱ्या कोणावरही प्रेम करायचं म्हणजे त्याच्यातही ईश्वर आहे, म्हणजे त्या ईश्वरावर प्रेम करण्यासारखं आहे. किती समजून उमजून सगळं व्यवस्थित बाबांनी सांगितलेलं आहे. मग त्या ईश्वरावर तो एक प्रेम करण्यालायक आहे म्हणून त्याच्यावर प्रेम करायचं. पण ह्या भाव नसतो, लोकांना काहीतरी हवं असतं म्हणून ते करतात. आणि बाकी मग साधक असतात, ते फार कमी असतात, जे बाबांनी एव्हरीथिंग अँड नथिंग मध्ये एक सुंदर. अच्छा, वेळ झालेले, आय एम सो सॉरी, 7 वाजलेले आहेत, आपल्याला इथं थांबावं लागेल. थँक्यू बाबा, थँक्यू ऑल ऑफ यू, थँक्यू ऑल ऑफ यू. आता इथे सगळेजण जमलेले आहेत. ते सुरेश खुजे आणि मनीषा खुजे हे प्रार्थना पण करतील. आई पण आहेत त्यांच्या मातोश्री, त्या प्रार्थना करतील आणि आरती पण करतील. थँक्यू बाबा. अवतार मेहर बाबा की जय. आता तुम्ही या इकडे आणि नाही नाही या मनीषा यायचं. अवतार मेहर बाबा की जय. अवतार मेहर बाबा की जय. हे परवदिगार, सर्वांचे पालन करणारा व रक्षण करणारा, तू अनादि व अनंत आहेस. तू अद्वैत व अतुलनीय आहेस. तुझा थांब कोणालाही लागू शकत नाही.
तुझ्या ठाई रंग नाही, अभिव्यक्ती नाही, रूप नाही, तसेच गुणही पण नाही. तू अमर्यादाने अगाध आहेस, तर्क व कल्पना या पलीकडे आहेस. तू सनातन व अविनाशी आहेस. तू अविभाज्य आहेस. दिव्य दृष्टीशिवाय तुला कोणीही पाहू शकणार नाही. तू सतत होतास, तू सतत आहेस आणि सर्व ठिकाण सतत राहशीलही. तू सर्व ठिकाणी आहेस, सर्वात आहेस आणि सर्व ठिकाणच्या आणि सर्वांच्या पलीकडे आहेस. तू आकाश मंडळात आहेस, पाताळात आहेस. तू व्यक्त आणि अव्यक्तही आहेस. तू सर्व भूमिकांवर सर्व भूमिकांच्या पलीकडेही आहेस. तू तीनही भुवनात आहेस व त्रिभुवना पलीकडेही आहेस. तू अगोचर असून स्वतंत्र आहेस. तू विश्वकर्ता व देव देवेश्वर आहेस. तू सर्व मनाचा व हृदयाचा ज्ञाता आहेस. तू सर्व शक्तिमान व सर्वव्यापी आहेस. तू अनंत ज्ञान, अपरिमित शक्ती व असीम आनंद आहेस. तू ज्ञान सिंधू आहेस. सर्वज्ञ व अनंत ज्ञानी आहेस. भूत, वर्तमान व भविष्य याचा तू ज्ञाता असून स्वयंमेव ज्ञानच आहेस. तू दयेचा सागर असून सदैव कल्याणकारी आहेस. अनंत गुणांनी नटलेला तू आत्म्याचा आत्मा आहेस. सत्य, ज्ञान व आनंद याची त्रयी तू आहेस. तू सत्याचा उगम असून प्रेमाचा महासागर आहेस. तू आदिपुरुष असून श्रेष्ठाहून श्रेष्ठ आहेस. तू प्रभू व परमेश्वर आहेस. तू परमदेव असून परात्पर परमात्मा आहेस. तू परब्रह्म आहेस. तू अल्लाह, इलाही, यज्दान, अहुरमज्द व प्रियतम परमेश्वर आहेस. तुझे नाव इज्जत अर्थात एकमेव पूजनीय आहे. हे असीम दयासागर प्रभुराज, आमच्या हातून घडलेल्या सर्व पापाबद्दल आम्हाला पश्चाताप होत आहे. असत्य, अन्याय, अमंगल अशा प्रत्येक विचाराबद्दल, बोलू नये अशा बोलल्या गेलेल्या प्रत्येक शब्दाबद्दल व करू नये अशा केलेल्या प्रत्येक कृतीबद्दल आम्हाला पश्चाताप होत आहे. स्वार्थाने प्रेरित अशा प्रत्येक कृत्याबद्दल, शब्दाबद्दल व विचाराबद्दल, तसेच द्वेषमूलक असे प्रत्येक कृत्य, शब्द, विचार याच्याही बद्दल आम्हाला पश्चाताप होत आहे. विशेषतः प्रत्येक कामुक विचाराबद्दल व कामुक कृत्याबद्दल आम्हाला पश्चाताप होत आहे. तसेच खोटेपणाबद्दल, सर्व प्रकारच्या ढोंगाबद्दल आणि देऊनही पूर्ण न करू शकलेल्या प्रत्येक वचनाबद्दल, लोकांच्या अनुपस्थितीत त्यांची निंदा करण्याबद्दल व त्यांचे दोष दाखवण्याबद्दल आम्हाला पश्चाताप होत आहे. आणि विशेष करून त्यांची हानी करणाऱ्या प्रत्येक कृत्याबद्दल, दुसऱ्यास दुःख देणाऱ्या प्रत्येक शब्दाबद्दल व कृतीबद्दल आणि दुसऱ्यांना दुःख व्हावे अशा प्रत्येक इच्छेबद्दल आम्हाला पश्चाताप होत आहे. हे प्रभुराज, आमच्यावर अपार दया करून आम्ही केलेल्या सर्व पापाबद्दल आम्हाला क्षमा करा. तसेच तुमच्या इच्छेप्रमाणे विचार करण्याच्या, बोलण्याच्या व वागण्याच्या बाबतीत आमच्या हातून सतत ज्या चुका झाल्या त्याच्याही बद्दल आम्हाला क्षमा करा. हे प्रियतम परमेश्वरा, तुझ्यावर अधिकाधिक प्रेम करण्यासाठी आम्हा सर्वांना तू सहाय्य कर. अधिक, आणखी अधिक व त्याहूनही आणखी अधिक प्रेम करण्याकरता, इतके की तुझ्याशी एकरूप होण्यास आम्ही पात्र व्हावे व तुझ्यावरील आमचे प्रेम जिंगत व्हावे, यासाठी आम्हास तू मदत कर. आणि प्रियतम बाबाचा दामन अगदी अखेरच्या क्षणापर्यंत अति घट्ट राहावा, त्यासाठी आम्हास तू सहाय्य कर. अवतार मेहर बाबा की जय. अवतार मेहर बाबा की जय. गावे नार जहलतनी कर खुद रत्न परमातु चलागी आश भक्तों ने के बसे मुरई मातु आया मुर्शद मेहर बाबा चरण पर तुझ नगरिये सर खुदाना जात दीवा के पथई भय तो मेहर बातु तुझे मालिक हकीकत नो तू आशी बीने आरिफ भी
धरी राय बहगत मान फतनु होई तू पातू अमोर गण साले कबले ज्ञान जदनु के तू भर आत्मानी चेदेऊ तारेर पातू खुदाना प्रेमनो प्यारो पिलाई सह मने कर तुझ पर जान सदके साकिया पयमातू हमारी नाव भर दरिए तराहे तो हमें तरिए हमारा नाम खुदाए मेरे बाबा चलिए वादू हमारा नाम खुदाए मेरे बाबा चलिए वादू बुझावे आरे जलतनी कर कुदर रत्न फरमातू चलागी आश भक्तों ने के बसे नूरे मातू अवतार मेहर बाबा की जय अवतार मेहर बाबा की जय अवतार मेहर बाबा की जय अवतार मेहर प्रभु की जय थैंक यू बाबा थैंक यू ऑल थँक यू ऑल जय बाबा थँक्यू ताई. आज इथेच थांबूया कारण आम्हाला गाडी पकडायची आहे. हा जय बाबा निशिकांत भाऊ तुम्ही उद्या म्हणाला आरती मला तुम्ही दिसत पण नाहीये आय एम सो सॉरी. तुम्ही सगळेजण आता आपल्या स्वतःला अनम्यूट करा आणि व्हिडिओ चालू करा जरा दर्शन द्या इथे जमलेल्या सगळ्यांना दर्शन घ्यायचं. जय बाबा जय बाबा जय बाबा जय बाबा. अरे हा सगळ्या कडून ममता बाबांनी आणि परिवाराला ताकद देऊन हे सगळ्या आपल्या कडनं ममता प्रार्थना आज बाबांमध्ये लीन झालेली आहे आणि ममतासाठी आपण सगळेजण एकदा बाबांचा जयकार करूया. जय बाबा आमचा रेग्युलर मेंबर जय बाबा जय बाबा. आधीच हे आधीच व्हिडिओ ऑन करून ठेवा म्हणजे मिस्टरला नाही राहत. जय बाबा जय बाबा जय बाबा जय बाबा सगळ्यांना जय बाबा जय बाबा जय बाबा जय बाबा जय बाबा. पालवेताई पूजेताई जय मनीषाताई जय बाबा जय बाबा जय बाबा जय बाबा जय बाबा. अवतार मेहर बाबा की जय जय बाबा जय बाबा जय बाबा जय बाबा जय बाबा जय बाबा. सासूबाई आमदार झाले असते ना सगळे रस्ते साफ करून टाकले असते